धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टिंबाळीवरती ते गाणं फक्त ढोलकीने टिंबाळी वाजली पाहिजे. ह्या उर्दू वाजत गेली.
परंतु एवढी कधी इकडून सणासाठी आलेल्या एकाही सगळ्यांचा पत्ता लागत नाही. हा करून बघितलं पाहिजे. पेंड्या, अरे पेंड्या, हो देवा, आलो आलो. पेंड्या फाकड्याला, पेंड्या फाकड्याला हो, पेंड्या फाकड्याला कोणी हात मारली. देवाने बोलाविली, बोलाविली, देवाने बोलाविली. पेंड्या फाकड्याला, पेंड्या फाकड्याला हो, पेंड्या फाकड्याला कोणी हात मारली. देवाने बोलाविली, बोलाविली, देवाने मागे काय म्हणतो साहेब खेळ खेळण्याची इच्छा झाली आहे. अरे भाकड्या, अरे देव काय म्हणला ऐकच काय? काय बोलले अरे काय बोलले म्हणजे राहिला आहे देवाने एवढं सांगितलं.
देवाला सांगितलं आज माझी विटी दांडू खेळायची इच्छा झाली. अरे वेड्या, अरे आपण बरेच दिवस एकत्र खेळ खेळलो नाही आणि आज आपल्याला खेळायला भेटणार आहे. अरे मग आपण खेळूया ना. खेळायचं म्हणतो अरे मग इथे दांडू हाय कुणातलं अरे हाय कोणाकडे म्हणजे घरातून जाऊन घेऊया भेटतं. घरात ठेवलंय तुझ्या घरात नक्की आहे नाही तुझे आहेत मला दांडून घालते माहिती नाही. इकडे इकडे समोर ये. अरे मी येड्या, अरे माझ्याकडे विटी दांडू आहे तुझ्याकडे पण विटी दांडू आहे. म्हणजे काय मग माझ्या घरात नांदू पटकन जा आणि घेऊन ये. हो, घेऊन ये. गावात गेला पळत आला. अरे हा माझा दांडू अरे तेच बघतो बघतोय मी तुला दांडू. माझ्या दांडू तुझा मला पण लक्षात अरे येड्या एवढा बारीक कसा झाला. माणूस तर मालिक यायचं काय झाला होय खरंच खेळ खेळतो विटी दांडू. आणि विटी कुठं आहे. ती पण पाहिजे ना मग तुमचा दांडू घेऊन आलास. अरे भळे काय काढली. अरे वा बापरे. अरे दांडू बारीक पण विटी दांडू आहे. दांडी आहे माझी नाही आहे कोणाला अरे ही ती आनंद काटकलांची आहे तरी म्हटलं दांडू बारीक आणि विटी दाढी कशी. अरे बघ अरे वेड्या त्यांची विटी तुला दिली कशी. त्यांनी दिला नाही त्यांची ती त्यांच्या टावलावर होती ना ती घेऊन आलो म्हणजे चोरून घेऊन आला. गोड खेळ खेळायला पण चोरतात काय विटी. माझी ती भेटत आपल्याकडे आहे. माझ्याकडे जायचं ना. तुझे ऐक माझा त्यातून खुदून पातन हे कर. बरं ठीक आहे. हो घेऊ ना. चला आपण खेळायला लगेच सुरुवात करूया. बागड्या गडगड कशाला. कुंभवनामध्ये विटी दांडूचा खेळ चालू असताना त्या कंसाने आपल्या दैत्याना म्हणजेच अकरा आणि विक्रांत या दोन दैत्यांना कृष्ण वधासाठी अस्वलीचं रूप घेऊन हा दैत्य कृष्ण वधासाठी कुंजवनामध्ये येत आहे. पाहूया कृष्ण आणि अस्वल यांची झुंज. सुदामा खेळाया जाऊया सुदाम्या खेळाया जाऊया खेळ खेळूया विटी दांडूचा कृष्ण हाय कृष्ण मोठा खेळ खेळूया विटी दांडूचा देव हाय कृष्ण मोठा
वनासाठी भगवान तिथे त्याला मारताय मी आणि तू माझ्यावरती काय जादू घेऊन मोठ्या मोठ्या दगडाचा माधून मारत होतो कोणी मारलं माहिती आहे का? जे होते म्हणून त्या देवाने मारून टाकलं. तुला काय खरं नव्हतं? आलं बघ. याला काय तो मेल्या इथे टाकलेलं येईल हा अरे हा आला तू थांबल तू अरे गावात आलं. त्यांनी पडले. तुझं पण मारत नाही तुझं पण घुदळ घुदळ तावा मारला ना तेवढा भाग काढून जाय. हॅलो, प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे. समीर रंबाडे यांचे चाहते उमेश रंबाडे, सुशांत रंबाडे यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे संकेत सुधाकर बडत गाव उजगाव यांच्याकडून खास कृष्णाच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी 111 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे संगमेश्वरचा उगवता तारा समीर रंबाडे यांचे चाहते नितीन चिरके व रिक्षा चालक मालक यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर या सर्व बक्षीसदात्यांच्या आम्ही श्रीराम नाट्य नमन मंडळ कामते हुमनेवाडी चिपळूण आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत. धन्यवाद. पहाटेच्या या पाराला बांग कानावरी आला. पहाटेच्या या पाराला बांग कानावरी आला.
दिशा सुर्वे, दुर्वा सुर्वे यांचकडून हे गाणं वंशभोसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर हे गाणं शाही प्रतिष्ठा कार्यकर्त्यांनी वंशभोसाठी घ्यायचं. भाऊजा
स्त्री समीक्षकरण अंतर्गत पुरुष कलाकारांसोबत स्त्री कलाकारांना संधी देऊन या कलेचा सन्मान आपण करत आहोत. त्यातील पात्रातील सर्व कलाकारांना कुमारी साईशा प्रशांत कातकर व आरुष वैभव कातकर यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तरी आम्ही त्यांचं शतशः ऋणी आहोत. यापुढे वंशमोर घेण्यात येणार नाही आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची. त्याचप्रमाणे आश्रमशाळेचे सहकारी बाबू खडबळे, आश्रमशाळेचे सहकारी बाबू खडबळे, शैलेश गडशी, नानू माने यांच्याकडून सुंदर कळवणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे दिशा व दुर्वा यांच्याकडून सुंदर कळवणीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर या सर्व बक्षीसदात्यांच्या आम्ही श्रीराम नाट्य नमन मंडळ कामते उमरेवाडी चिपळूण आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे यापुढे एकही वंशमोर होणार नाही याची नोंद सर्वांनी घ्यायची. अगं चंद्रा, मथुरे बाजार जायचं खरं, पण मथुरेची वाट तुला माहिती आहे का गं? अगं राधे, वरच्या आईची फुटा मारते आहे बघ. तिला थाक मारून घे पाहू, येते का मथुरे बाजारी? असं म्हणते, मी थाप मारते बघ. मावशी ऐकूच आहे काही? मावशी, अगं ए मावशी. अगं काय का बोललो? अगं मावशी, आम्ही पोरी मिळून मथुरेच्या बाजारी चाललोय बघ. मग जा ना. पण कसं जाणार? का ग? त्यासाठी गुरुजीचं घरच आहे ना. असं म्हणताय बाई. मग आलेस तर ये तर मग. जीव माझा होई खालीवर म्हातारीला वयामुळं जमत नाही परवा म्हातारीची तुमा कशी गणाई चालून थकून माझा जीव जातो गवाई वेळ आली की मी पण तुमची गोरी बघीन थांबा थांबा थोडी येते मागणं आई
गेलो बघत असते. आणि मला तुम्ही वेड्याकडे बोलावलं. बघत असते इकडे तिकडे. होय मावशी. अगं राधा कशासाठी मला बोलावलं का अगं मावशी होय. पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारी चाललोय बघ. मग जा ना पण कसं जाणार का ना? गं? त्यासाठी तुझी तर गरज आहे ना. आता माझी आता कशाला गरज अगं मावशी होय. माहित नाही काय का आज काय येते. आज काय आहे अगं मावशी हो. आपल्याला बाजारात जायचंय. असं म्हणताय होय. मग पूर्ण बाजारात जायची तुमची तयारी झालेली आहे होय मावशी. मग एक काम करा काय गं मावशी? ते एक नंबर लावा कशाला? अगं आता आपण बाजारी जाणार काय घेतलंय ही बाजारची लोक विचारणार तुला ग तुला बघ मग ते सांगायला नंबर लावा असं म्हणते. हो अगं मावशी हो. मावशी हो. मी घेतलंय दही. म्हणजे अगं तू काय घेतलंयस अगं मावशी मी घेतलंय दही. अगं तू घेतलं दही अगं मावशी मला विचारू नको काही. तुझ्या तोंडाला लागला कान तुझ्या. म्हणजे मला विचारू नका काही हो मागा अगं हे चंद्रा काय घेतलंय? मावशी सांगितलंच पाहिजे. अगं तू सांगितलंच पाहिजे नाही सांगितलं तर अगं ही सांगती बारकी पोरं बघता जिंदगी सांगते ऐक मग. हा मावशी मी घेतलं ताक. अगं तू घेतलं ताक मावशी मी घेतलं ताक. अगं तू घेतलं ताक मावशी हो. सगळे जवळ जाऊन वा. अगं ही पोरं वाट बघतात मावशी कधी वागते मला ठेवते काय काय मग कसं लोकांचे पाय पडायला गं. म्हणजे लोकांच्या पाय पडायला हे कधी वाटणार अगं मावशी काय? तर बाजाराला उड्या मारायला लागलं लगेच कधी वाटते बाई तारा बोल ना गं. सांगितलंच पाहिजे का गं? अगं तू सांगितलीच पाहिजे माहित आहे. होय मावशी वाव. मी घेतलाय खवा. अगं तू घेतलास खवा मावशी वाव. मी घेतलाय खवा. अगं तू घेतलास खवा अगं कुणाला हवा? बाबा ज्याला ज्याला हवा त्याने नंबर लावा कशाला हा खवा घ्यायला त्याचे धावून तुम्ही येऊ का चला हो बाबा ही आमची हे गवळ्याला तू काय घेतलंय मी घेतलं दोन्ही. अगं तू घेतलं लोणी नुसतं मावशी. अगं मेलीच लागतेली अगं लोणी घेतलं की याचा निश्चय काय करायचा आहे अगं मावशी वाव. मी घेतलं बघ दोन्ही. अगं तू घेतलं लोणी आणि माझ्याकडे पाहू नका कोणी. पाऊल पोराने डोळा बंद करा ह्याच्यावर चाक पडल त्याला तुला घेऊन मागो मागो अगं पहिलं राधाबाई अगं एकत्रित तर आपली बाजाराला जायची तयारी झालेली आहे होय मावशी. मी काय म्हणते अगं वेळ न करता पण आपण मथुरेच्या बाजाराला निघूया का चल तर मावशी. चला तर मग हॅलो प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे ओढ गावची यूट्यूब चॅनल सुरेशदादा दळवी कर्ली रावणवाडी यांकडून खास गायकीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रणिता शिवाजी कातकर यांकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 511 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कातकरवाडी बॅचलर ग्रुप मुली यांकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी तसेच सुंदर गवळणीसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे दुर्वा संतोष सांडी गाव पांगरे यांकडून आमच्या सुंदर गवळणीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे वेदांत रत्नदीप कातकर व अद्विक अमय आगरे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे हर्षल वसंत कातकर यांकडून आमच्या सुंदर गवळणीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर या सर्व बक्षीस दात्यांचे आम्ही श्रीराम नाट्य नमन मंडळ कामतो उमनेवाडी चिपळूण आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत. धन्यवाद.
अगं राधा, चला आपल्याला उशीर होतोय बघ. अगं मावशी काय झालं आता? तुला एवढी कसली काय लागली? अगं आता बघ ना, सूर्य डोळीवरती यायला लागलाय. अगं मावशी ते सगळं जाऊ दे. काय ग? मी काय म्हणते, आपण पोरीने विचारलं हो. तू घेतलंस काय घेतलंस ते सांगितलंच मी नाही. बाई, होय. अगं पोरीला आता माझा काय घ्यायला बसली हो? अगं माझा कशात काय आणि फाटक्यात पाय. अरे वा मावशी. अगं त्याला ते सांगते ना, अगं माझा कशात काय फाटक्यात पाय आणि माझ्या मालाला तो टोपीवाला म्हातारा तरी विचारेल काय? अगं मावशी सांगितलंच पाहिजे गं. तरी सांगायला पाहिजे. होय. म्हणून पोरीला मी पण काय घेते आज. अगं साचार मोठं, घेते. साचार मोठं, सांग. अंगठ्या एवढं मोठं, अंगठ्यावाला इकडं आहे. अगं मावशी काय? सांग लवकर. मग तुम्ही ऐकून घ्या पुढचं. अगं साचार मोठं, अंगठ्या एवढं मोठं, आन दिसाया लाल भडक. खाली काय बघते? माझी साडी लाल आहे. अगं मावशी तू सांगतेस की नाही बघ लवकर. तुम्हाला नाही समजलं? नाही बघ. अगं तुम्हाला समजणारच नाही, का बरं? कारण तुम्ही अजून लहान आहात. मी काय घेतलंय? अगं साचार मोठं, अंगठ्या एवढं मोठं आणि दिसायला लाल भडक म्हणजे अगं अशा माझ्या मालाचं नाव आईस्क्रीम. एवढूच सांगायला एवढा उशीर. मग चोकोबार आहे ना. मी काय म्हणते, काय ग? मला किती प्रश्न पडेल विचारू का मी तुला? अगं मेले त्या पोराला 10वीच्या परीक्षेत एवढं प्रश्न नसतील, एवढं तुला कुठलं पडलं? अगं मावशी मी अभ्यासच तेवढा केलाय तर तिला ना. अभ्यास पण तसा दांडगा दिसतोय नि मजबूत. अगं मावशी तू काय बोल. अगं विचार चल. नक्की ना? अगं विचार. अभ्यास करून आलेस हो ना? हो अगदी पास झाले मी. बर मावशी हो. मी काय म्हणते, हा. तुला साडी कोणी घेऊन दिली ग? ही साडी वाय, ही साडी मला यशवंत कातकरांनी गेल्या वर्षी. अरे वा, मावशी हा. आमच्या चौघीनं सुद्धा उद्या आम्हाला द्यायला सांगा. तर लावून देतो तुमची सेटिंग. थांबा जरा. साडी सांगली. अगं मावशी दुसरा प्रश्न बघ. काय? अगं मावशी हा. तुला ब्लाऊज शिवून कोणी दिलं ग? हा ब्लाऊज मला वसंत कातकरांच्या बायकोन शिवला. मावशी उद्या मी मेजर द्यायला येते, उद्या माझं सुद्धा शिवून काय हरकत नाही, तिला सांगतो तयारीत राहू द्या. अगं मावशी हो. तिसरा प्रश्न बघ. काय? अगं मावशी काय? तुझ्या गळ्यात ते मंगळसूत्र कोणी टाकलं ग? हा मंगळसूत्र मला संदीप कातकरांनी केलं. ते मला नको हा. नको ना? तुलाच हा लागतं. असू दे. पुढे ना म्हणजे एकंदरीत आपल्या बाजाराला जायची तयारी झालेली आहे. होय मावशी. मग आता वेळ न करता आपण निघूया का दिशेने? चला तर. चला तर मग. हॅलो, प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेल्या पारितोषिक पुढील प्रमाणे मनोहर जुळेकर यांच्याकडून आमच्या सुंदर गवळणीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे इकडे जाऊ काय? विजय कातकर यांच्या स्मरणार्थ राहुल संतोष कातकर व वैष्णवी विजय कातकर यांच्याकडून 251 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे त्रिशा हिल्स कडून कास्ट साहेब प्रतीक्षा हाणेकर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर या सर्व बक्षीस दादांचे आम्ही श्रीराम नाट्य नवलमधून काम उमनेवाडी चिपळून आम्ही त्यांचे शब्द 6 रुपये आहोत. धन्यवाद. प्रतीक्षा निघालाय
अरे पेंड्या 16 संस्कृतीच्या 8 गोपिकांचा मेळा 7 पाठ मोठ्या दोघांनी मधुरच्या बाजारी चाललाय. अरे देवा, बरोबर आहे. तुमच्या वेळेस काय घ्यायचं म्हणाला? आशीर्वाद घ्यायचं. असं थोडं घेऊया. होय. नंतर असा कोणाकडे जाऊया. प्रतिबंध करायचा. तेव्हा त्यांनी विचारलं, "बोला, काय सांगायचे?" आणि कायद्यात होतं. "ठीक आहे देवा, या तुम्ही." येतो मी. कधी आला किती आला आता आता असू दे आता बरे आहे. अरे, देव इथे काहीतरी आपल्याला सांगत आहे. हॅलो कुणाल वगाटे विहान यादव त्यांचे पालक त्यांची वाट बघतायत बॅक स्टेजला रस्त्यावर. आपल्या, अरे काय करावं आता? आनंद कातकरांची विधी हलवली ना अरे ती बघायला गेलो होतो. गावली काय? अरे ह्या पिऊतनी घेतला ना पिऊतनी अरे हा पिऊत ऍक्टिव्हिटीचा घेऊन काय करणार काय? टिफिन केला, राईट? अरे झोपला नाही कुठं तरी माझी इथे जे आधी थांबतोय त्याला सांग, रात्रीचं खेळ खेळत राहा. कुठे लांडू? गेलतो तू इथे रांडू दात चालतोय होय. मोठा आहे. माझी इथे मला पलटते आपल्या, गावाची दिंडी. काय देवाने काय सांगितलंय? 16 17 8 कोटी मधुरा निघाल्या. त्याच्या आशीर्वाद आपण घ्यायचा आहे. म्हणजे त्याचा रस्ता आपण अडवून धरायचा आहे. तू येणार नाही का? काय? त्यांना आपण आवडला होता आपल्याला आनंद नाही मानला अरे वेड्या. काय ते नीट आहे. रस्ता आपण अडवून धरायचा आहे. अडवून धरायचं नाही. अडवायचं नाही, थांबवायचं आहे त्याला. मग आता बोल ना मग हा. ही कामगिरी देवाने आपल्याला सांगितलंय. गौरवणी माहिती का? गौरवणी किती आहे 16 सहस्राची 8 गोपिका. आणि आपण किती कुणाल वगाटे समर्थ यादव तुमचे पालक रस्त्यावर तुमची वाट बघतायत. कुणाल वगाटे आपल्या काय रे गौरवणी किती बोलला 16 सहस्राची 8 आणि आपण किती दोघे. हा तुझा स्वतः फिरला मी येणार नाही अरे वेड्या, येणार नाही कसं? देवाने सांगितली कामगिरी आपण केली पाहिजे. अरे पण आपल्या जोडीला हात उचलू का अरे मग घे ना बोलावं असेल तर. ऐका तुझ्या पुढे. आम्हाला माझ्या चांगला विचार करतो हाय. अरे हा आठवला आठवला काय आठवलं? वरच्या आल्यातला टोचल्या देवाने हा कोसऱ्या. टोचल्या हात चांगला आहे त्याचा हात चांगला आहे पण तो असं येड्या बाकी काय नाही. मालवत आणली त्याला जावं हिंमतनं. काय म्हणतो गावाला आला मग? हं? कधी पाहिलं? अरे मी घेऊन आलो त्याला कोण ते होय? हा. हे मध्ये अरे, इथे हे लवकर बोलव. खूप टाइमपास करतो पटकन घ्यायला राम पाहिजे. त्याला हात मारून बसतो. तिकडं तर तयार झालं वेळ अरे टोचल्या 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 त्याचा पहिला गोष्ट. अरे येड्या. अरे एवढं 8 वाजता किती तकली खाली पडते. हा? पुढे काम काय झालं? पण त्याचा हात मारून थांब बोलत. अरे अजून बघा किती पाहिजे? एवढा जोरात बोलतो. खाली बसलो तर तुला घ्यायला जमणार नाही. अरे अजून मला बोलत का? हा पातिकलं नाही बघा ना. त्याला आपलं किती पाहिजे? आता बोलतो अजून जोरात मारतो. आणखी जोरात मार. अरे टोचल्या 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 तावले तावले ताय लवकले लवकले अरे मी नानाच हाय. अरे नानात काय करतो इथलं ये अरे दाय तुटले अरे काय दुसरे होय. काय लावल्या बाजूला तू इथलं ये येऊ अरे लवकर. आलो बघ. बेंद सुदामान हाक मारली या लाडक्याच त्र्याला बेंडालो मी जोडीला गाई गुराना घे
सुदामाने हात मारली जया लाडक्या कोकराला पेंड्या सुदामाने हात मारली जया लाडक्या कोकराला पेंडालो मी जोडीला काही गुराना घेऊन 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 आलो आता मध्ये पैसे घेऊन आला एवढा हलवला पडेल ना रे तुला पडलं मी चांगला उचललाय अरे मगापासून तुला हाक मारतोय काय करत होता कुठे होता काय सांगू तुला काय सांगतोय ती माझी गाय आहे ना हा मी याची बाय आहे तुझी हा याला ऐकायले डोक्यावर पडलाय याची काय चालती नाही काय बंद आहे अरे गाय गाय मग तेच म्हणतो मी तुझी गाय आहे ती अरे माझी गाय आहे ना ती ह्याची काम करायला बोल माझी गाय आहे ना तुझी गाय आहे ते सुशांत रामबाडे माहिती सुशांत रामबाडे रामबाडे हा ते काय झालं त्यांच्या वाड्यात गेली होती तुझी गाय त्यांच्या वाड्यात कशाला अरे तिला शोधत शोधत गेलो त्यांच्या वाड्यात गेली त्यांच्या वाड्यात होती गेली वाड्यात मी गेलो त्या पाटणा गेलो वाड्याजवळ गेलो तो वाड्याचा आवाज यायला लागला अरे गाय म्या करते बकरी करते काय रे याचा आवाज पण कसा आला यार तुला गाय पलट पलट कर या आवाज आता करतो मी ऐकलंच काय कसं करत होता असा आवाज येत होता फुलत आहे त्याला फुलत आहे त्याला आवाज वाटतोय मी जवळ जातो आवाज वाटतोय आवाज जातो उघडला वाड्याचा इथला बांबू उघडला मी बघतो तर काय काय वासरू दूध पियत होता
पण ते वाचलू दिला होता वाचूच्या सुशांत रामपाडेंचा आलं मेलाच नाही ते एकदाचा आणि मग तुझा वाचलू काय करतोय माझा वाचू आल्यात आणि काय जिंकलं का त्याला गेली होती त्यांना दूध द्या आणि मग तुझी काय चांगल्याला सोडलेली आहे माझी काय सगळ्यांना देते दूध अरे मेल्या लवकर बोल त्यांचे वारे होते जमलोय काय चांगला नाही देते दूधला वाटला चिकन पकोड्याचा वाचून पाहिजे सगळ्या वस्तूला दूध भेटला नाही ती गेली द्यायला अरे मग ती काय तिथे गेली होती काय माहित कुठे गेली होती वाचताया ते राहू दे अरे पण हे काय हे चष्मे की बात मत कर 80,000 का चष्मा 80,000 का इसमें तेरा पूरा घर चला जाएगा अरे हे आपण काय बोलतोय याला शाहरुख खान माहिती अरे हा काय बोलतो बोल काय आईची तर त्यात मानलाय आईची ना यार 80,000 हा 80,000 मग त्याला डोला आहेत काय नाही अजून 20,000 लागले असते तर ते पण आले असते माझ्या 80,000 मग काय त्याला काय आकडे पण लावून भेटतात काही मग अरे आकडे त्या पोलावरचे लावले हो ते सुजित वाटे आहेत ना सुजित वाटे हे बघ त्यांनी दिली त्या पोलावरले काढून फोन त्यांना नाही तुझलं तेच काम करतात ना त्यातला हे पण त्यांचंच काय नाही ही फॅशन आहे माझी त्यात प्राणी पडले वाटलंय? हो काय म्हणतोस काय भरपूर आहे हो पण प्राणी पाळले ते मीच मारतो मग कसा काय का मारले अजून दहा माल आणि ह्याला बोलव तुला पाहिजे मला नको याला नको. गेले काय त्याकडे जाणार पण नाही ए त्याकडे फॅशन नाही माझ्याकडे ऐकतंय काय जास्त नाही आहे पत्र्या, बोल तुझे प्राणी राहू दे जाऊ दे हा त्यांना पाळून देऊ कर. हिरो आत तू काय म्हणतोय काय देवाले होते आले होते देवाले आपल्याला कामगिरी सांगितले कागदी सांगितले 16 सहस्र 16 16 17 सहस्र 8 108 प्रत्येकाचा मेळा पिकाचा मेळा आठ वाट करून मथुरा निघाला हात मात करून मधुरेला निघाला त्यांना आपण जाऊ द्यायचं नाही काय द्यायची अरे जाऊ द्यायचं नाही ही कामगिरी देवाने सांगितले सांगितले हा मग आपण करूया ना करूया म्हणून ते तुला बोलावून घेतले हा माकड्या काय चालू आहे काय नाही तू त्याला सांगतोय ना मला तांदूळ झालाय ना मग आता त्याला अरे सांगतोय ना पण थांब लवकर अरे मग काय करूया जाऊया का नाही हा जाऊया जाऊया चला आलं रे तुला माहितीये काय आलं मगाशी मी तिकडे गेलो होतो हा त्या झाडाखाली त्याला वाईट 5 मिनिटं बसलो होतो 5 मिनिटं बसलो होतो तर म्हणतो मी खूपच बघितलं होतं खूपच आलं 2 खूपच बघितलं झाडाखाली बसल्यावर दोन फुपाटे दिसले 2 खूपच अरे झाडावर अनेक पक्षी असतात हा? फुपाटे दिसले आलं पण नाही. मला 2च खूपच दिसलं मग काय झालं त्यातला एक खूपच उडून गेला आणि एकच खूपच भेटला एकच एक गेला उडून हा आणि एक राहिला हा आलं तो पण एक उडून गेला ना हा. तो मी मागात बघणं बघताय कुठं गेलाय कुठे गेलाय म्हणजे काय इकडे इकडे त्या पोपटला पिसा इकडे म्हणजे तू माझा पोपट माझ्या आपल्याला 3 प्रश्न आहेत 3 प्रश्न आहेत तीन हे, पत्नी हे, चौधऱ्या, हा तुझ्या 3 प्रश्न आहेत ना हा ते नंतर विचार याच्या पोपटात आधी सांगू दे त्याला त्याला पोपट हे काय द्यायचं अरे एक हाय अरे एक भेटत नाही कुठच्या या जेवणाच्या पाठीकाच्या झाडावर अरे हो देवळ्याच्या पाठीकडच्या झाला होता बारीक कुणाला होता बारीक अरे तीन होता की अरे मग तो माझ्याकडे आहे अरे मी आलाच नाही तर थांबणार कधी मला मला काय माहित अरे दोन माहितीये काय झालं माझा तो मला भेटला तुला भेटला ना मग संध्याकाळी घरात देऊन ये कशाला हा मला पोपट पाहिजे तुला पण पाहिजे मग मग ठेव तुझ्यातलं हा. आता माझ्याकडे 3 प्रश्न आहेत तुझ्यासाठी. काय बोलतोच काय मग हा. लवकर विचार फटकन फटकन पहिलाच प्रश्न हा तुझा पोपट हा पपनीच खातो काय अरे चौधऱ्या, बोल अरे तो एक उडून गेला हा आणि एक राहिला तर ह्याला आणणार काय हो होय का रे तो विचारतो तुझा पोपट पपनीच खातो काय अरे माझा
काहीच नाही मग अरे माझा खूपच गोंदा खातो गोंदा मोठा काटाला खाऊ काय काटाला ठीक लागला ना मागात पडेल महागात का पडेल ठीक लागला तर किवडा बिवडा होईल अरे खान का बोलतील खान का दुसरा प्रश्न तुला पण अजून हाय त्याच्याकडे आहे दुसरा प्रश्न काय? इकडे तू विचार. इकडे इकडे म्हणजे मला विचारायचं हा. हा बोल. तुझ्याकडे पोपट आहे का माझ्याकडे पोपट हा मी पाळतच नाही नाही पाहिलं चल. त्याच्याकडे पोपटच नाही पोपट नाही तुम्ही पाळलं होय ना तुझ्याकडे तीर आहे तुझ्याकडे पिवळ्या चोटीच आहे हो थोडं पिल्लाचं तुझं आहे तो म्हणतो माझ्या तोंडा खातो पोपट म्हणून माझ्या लाल छोटी अरे तुझा लाल तुझीचा पोपट काय खातो माझा पोपट हा. मिरच्या खातो लाल आलं मेलाच नाही तो कीर बोलतो आणि मिरच्या कशा खाय मी पण त्या सवय लावतोय अरे मेलाच आणि वाढायचा तो हा एवढं वाटणार होय? मग अरे वा लय भारी आहे तो पोपट. आलं पण त्याला काही झोंबत बिंबत नाही काय जीव आहे ना तुझा तीन लावून दे बाजूला जाऊया आपण जाऊया अरे तिसरा प्रश्न राहिलाय आलं म्हणजे अजून तुझा थागलाच नाही ना जीव प्रश्न आय एम इंटेलिजंट आय एम व्हेरी इंटेलिजंट गाय राहू दे तुझ्याकडेच राहू दे इकडे तिसरा दुसरा प्रश्न प्रश्न माझ्याकडेच तो बोटा वाजवतो कांदवा लागला लगेच गबत मागात पडतो गबत नव्हता गबत डोक्यात आली काय सगळं सोडलं वाजव बेला वाजव घे त्या सगळं सोडून भाजून खाल्लं ना वाकल्यात आणून मारलं वाजवला हा मरू दे तो बोटान वाजवतोय हे बोटान वाजवताय त्याची सवय लागली तुम्हाला पण खांदवायची मंदिरात बसले हे बोटान वाजवताय तो बोटान हलवतोय तो बोटान हलवतोय हा बोटान ट्याव ट्याव करतोय हा बोटान ट्याव ट्याव करतोय अरे मग हा डाटून का वाजवतोय तू डाटून का वाजवतोय अरे इकडे ये जास्त त्याच्या अंगावर चालू होतो खावालतो घाबरेल, घाबरेल. तुला काय भीती वगैरे काय वाटत नाही कसलीच नाही काय करते चल अरे तू गाणं काय वाजवतोय? मग हातानंच वाजवतोय डाटून वाजवतोय तुझा हात कुठे? हे काय आहे मोठं कशाला आहे धुवायला आणि खायला जेवायच्या आधी हात नाही धुवा मी धुतो अरे सगळं करतात पण ते कशाला हाताला जात ना मग तो गाणं हातातच वाजवतोय म्हणजे हातातच वाजवतोय ना प्रश्न चुकला त्याच्यात म्हटलं यात किती जास्त आहे? ए हा तुझं गावाला सगळं प्रश्न मग ठेव. ठेवले दाखवून तर आपण लवकर जाऊया चला पोरं पुढे निघून गेले केलं वाजवणार घालवली सगळा Thank you.
प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे. समीर दळवी, गाव संगमेश्वर, याच करून उत्कृष्ट सूत्रसंचालन, शिस्तबद्ध कार्यक्रम, गायकी यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे यशस्वी पेंढारे